कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील फडके हॉस्पिटलजवळ मोकाट जनावरांच्या कळपाने दुचाकीला धडक दिल्याने एसजी विद्यालयाचे माजी उपमुख्याध्यापक दत्तू कांबळे वय 64 वर्ष हे गंभीर जखमी झाले असून ही घटना आज 11 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। जखमी कांबळे यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार दत्तू कांबळे हे आपल्या दुचाकीवरून धारणगाव रोडनी जात असताना फडके हॉस्पिटल जवळ रस्त्यावर मोकाट जनावरांचा कळप होता। याच वेळी जनावरांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते रस्त्यावर पडले। या अपघातामध्ये कांबळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे। गेल्या 10 ते 15 दिवसांपूर्वीच मोकाट डुकराच्या धडकेने एका दुचाकी स्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा मोकाट जनावरांमुळे अपघात होऊन एक नागरिक गंभीर जखमी झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे। शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच काही ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी मोकाट जनावरे बसलेली असतात किंवा फिरताना दिसून येतात। त्यामुळे वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे। विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसलेली जनावरे वाहन चालकांना दिसून न आल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता अधिक आहे। नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। मोकाट जनावरांमुळे वारंवार अपघात होत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे। त्यामुळे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाने मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आधीच मोकाट जनावरांमुळे जीवितहानीची घटना घडलेली असताना पुन्हा एक नागरिक गंभीर जखमी झाला आहे। त्यामुळे प्रशासनाने आणखी एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे। तर 10-12 गाया गेल्या होत्या पहिल्यांदा। तर त्याच्यानंतर मागून एक गाय आली। त्या गायीने त्या मोटरसायकलचा माणूस तसंच चालला होता साईडनी आणि त्या गायीने त्याला ते असं लोटलं हुंदडलं। त्याच्यामुळे ते जागीच पडले आणि पडल्यानंतर ते एकदम बेशुद्ध अवस्थेत पडले। ते उठलेच नाही लवकर। मग नंतर सर्व लोक जमा झाले आणि त्यांनी उचलून फडकेंच्या हॉस्पिटलमध्ये आणले। केलं पाहिजे ते मोकळ्याने सोडलं पाहिजे। सर्वांनी मिळून हे केलं पाहिजे नाही का असं। प्रशासनाकडे सर्वांनी म्हणजे नोंद केली पाहिजे आणि त्यांचा नाळा घातला पाहिजे। तर त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे असं काही होणार नाही बा। जीवाशी हे काही होणार नाही कोणाचं असं। माझे वडील संध्याकाळी गावातून घरी पोहोचत असताना धारणगाव रोडने जाताना त्यांना एक मोकाट जनावर गाडीला आडवं गेलं आणि त्यामुळे ते गाडीवरून पडल्याने त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि फडके हॉस्पिटलला आता ॲडमिट केलेलं आहे। तर माझी अशी अपेक्षा आहे की मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात यावा। मी साईनगर कोपरगाव येथील रहिवासी असून माझे नाव पंडित वक्ते आहे। माझे शेजारचे दत्तू म्हातारबा कांबळे सर एसजी विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक हे 1 तासापूर्वी धारणगाव रोडने जात असताना डॉक्टर फडके हॉस्पिटलच्या समोर मोकाट जनावरांनी कळप आला 5-25 गायांचा। त्यापुढं पळत होत्या। मागून एक गाय शेवटची राहिली, तिने यांच्या गाडीला आडवी आली, हे पडले। यांना गंभीर दुखापत झाली असून डॉक्टर फडके यांच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार चालू आहे। तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, तहसीलदारांनी करावा आणि आमच्या साईनगरमध्ये सुद्धा रोज 25 ते 30 गायी रोज रात्री येऊन बसत्या। रस्ता जाम होऊन जातो। त्या गाया जर हुसकायला गेलं तर त्याच्यात मोठमोठे जनावर आहे म्हणजे गोरे असे ते वळू आहे। तर ते वळू मग मारायचं हे करतात। मागं एकदा इलेक्ट्रिक बोर्डाचं त्यांनी पोल पाडायचा प्रयत्न केला, इतकी मारामारी केली त्यांनी जोरात, तर ते स्टे तुटला त्या पोलचा इलेक्ट्रिकचा। त्यावेळेस बी आमच्या तिकडे शॉर्ट सर्किट झालं। तरी वेळोवेळी प्रशासनाने काळजी घ्यावी। कमीत कमी मोकाट जनावरांची तरी काळजी घेतली पाहिजे। कुत्रे डुकरं हे तर आहेच। आता मागच्याच 15 दिवसापूर्वी एक या कर्मवीरनगर या अंबिकानगरच्या भागातले एक आपले मोबाईल रिपेअरिंगचे कंपनीचे एक
सर्वेसर्वावर होते, त्यांचा बी ॲक्सिडेंट झाला. डुक्कर आडवा आल्यामुळं अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ त्यांना बी जीव गमावा लागला. तरी अशा प्रकारचे वर्षातून 4-5 वेळेस, आठवड्यातून 4-5 तरी ॲक्सिडेंट या जनावरांमुळे होऊ राहिलेले. तरी प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी ही नम्र विनंती. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.